जालन्यात पोलिसांनी तब्बल 120 टन मांस जप्त केले। जंजिरा पोलीस ठाण्यात प्रत्येकी 40 टन असलेली 3 कंटेनर ताब्यात घेतली गेली आहेत। हे मांस पूर्णा येथून मुंबईकडे परदेशात पाठवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आहे। बजरंग दलाच्या सतर्क कारवाईत हे कंटेनर टोल नाक्यावर अडवण्यात आले। कंटेनर चालक वीरेंद्र गुप्ता, महेंद्र प्रसाद आणि सत्यप्रकाश राहणारे उत्तर प्रदेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सुमारे 11 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे। आता प्रश्न असा आहे, या माणसामागे मोठा रॅकेट कोणाचा आहे? जय श्रीराम, जय गोमाता। काल आम्हाला एका गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती, जे की मागच्या वर्षी लोणावळा पुणे ग्रामीण या ठिकाणी जे कंटेनर पकडले होते, जे मुंबई मार्गे दुबईला जाणार होते, अशी कंटेनरची माहिती मिळाली व ते जालना मार्गे जाणारे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही रात्री 12 वाजेपासून ठराविक ठिकाणी थांबलेलो होतो। त्यावेळेला 3 कंटेनर आले आणि त्यामध्ये जवळपास पूर्ण पॅक बॉडी AC कंटेनर आहेत। त्यामध्ये जवळपास एका गाडीमध्ये 40 टनाच्या जवळजवळ गोमांस किंवा मटण असण्याची हे बिल दाखवले त्यांनी। तर त्याची जी आपण बाजारामध्ये मार्केट व्हॅल्यू जी म्हणतो बोनलेस, तर 800 रुपये किलोप्रमाणे जवळपास 9 कोटी 60 लाख रुपये आणि गाडी असे एकूण 11 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा आपल्याला पहाटे 3-3:30च्या दरम्यान मिळून आलेला आहे। तर आता सध्या आम्ही त्या सर्व गाड्या चंदनझिरा पोलीस स्टेशन यांच्याकडे आणलेल्या आहेत। थोड्या वेळानंतर फॉरेन्सिकची टीम व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत जय श्रीराम। सकाळी 6-6:30च्या दरम्यान मला रोहित जाधव आणि आमच्या राहुल भाऊचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अशी कारवाई झालेली आहे। मी सकाळी 7ला चंदनझिरा पोलीस स्टेशनला आलो आणि उपस्थित PI, PSI आणि आता सध्या SP साहेबांना बोललो। ॲनिमल हजबंड्रीचे मी इथं डॉक्टर लोक बोलवून घेतले आणि आता पुढे कायदेशीर कारवाई चालू झालेली आहे आणि पोलीस आता त्यांच्या हिशोबाने सर्व तपास करतील आणि जे काय आहे ते पुढं तपासात निष्पन्न होईल।